नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी समता भावे. कथक नृत्य परीक्षकांच्या दृष्टिकोनातून भाग 3 यामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मानसीताईंच्या अजून 2 विद्यार्थिनी आपल्यासोबत आहेत. अवंतिका आणि विद्या. अवंतिका, आज तुला काय विचारायचंय ताईंना? मी ताईला विचारणार आहे तोडे, तुकडे, परण याबद्दल. चला तर मग आज आपण ताईंकडून जाणून घेऊया तोडे, तुकडे आणि परण. ताई नमस्कार. 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 ताई मी आता 6व्या परीक्षेला आहे. तर असं होतं की जसं-जसं परीक्षे वाढत जातात, वेगवेगळे ताल असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे तोडे, तुकडे, परण, तिहाई असतात. ते लक्षात ठेवायला खूप कठीण जातं. तर आपण ह्याच्यावरती काय करू शकतो? आता तर ठीक आहे 4-5च ताल आहे. मग नंतर विशारदला गेल्यावर खूप अजून काही असेल, तर कसं लक्षात ठेवायचं? छान, मस्त. आजचा प्रश्न पण तुझा मला खूप आवडला आणि मी सांगू इच्छिते, की या मायलेकी दोघी माझ्याकडे येतायत. गेली अनेक वर्ष शिकायला. हिची 5वी परीक्षा होऊन ही आता विशारद प्रथमला आहे आणि ही 4थ्या परीक्षेला आहे. दोघी हिंदी भाषिक आहेत, पण क्लासमध्ये मराठी ऐकून-ऐकून त्या मराठी शिकतायत आणि आपण म्हणून मराठीत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करते. तर तुझा प्रश्न खूपच छान आहे. काय होतं, की पहिल्या 2 परीक्षांना असतो 3 तास. त्यानंतर सिलेबस प्रमाणे जाते ना मी. 3rd परीक्षेला असतो जपताल, ॲड होत जातो. कमी काहीच होत नाही, सगळं ॲड होत जातं दरवर्षी. पुढच्या परीक्षेला असतो 1 ताल, त्यानंतर असतो रूपक, म्हणजे 5व्या परीक्षेपर्यंत झालं. 6व्या परीक्षेला रास्ताल, धमार, त्यामध्ये गजचंपा, छोटी सवारी आणि मला वाटतं 4थ्या परीक्षेला दादरा कैरवा, त्यात पण काहीतरी तुम्हाला विचारलं जातं, तुला आता आहे ते. आणि विशारद पूर्णला मत्तताल, शिखर ताल आणि इतर बाकी तालांमध्ये काहीतरी तुम्ही विशेष तयारी करायची, असं सांगितलेलं असतं. तर त्याच्यामुळे तुझा हा जो प्रश्न आहे तो नक्कीच खूप छान आहे. कारण पहिल्या 2 परीक्षा तुम्ही सेट केलेलं ॲज इट इज नाचू शकता. तिहाई, तोडे, परण हे एकमेकांना पूरक आहेत. कारण आपण साधा तोडा प्रेझेंट केल्यानंतर, साधा तोडा म्हणजे असं, की सुरुवातीपासून शेवटापर्यंत एक बोलसमूह आपण सादर करतो आणि त्याला तिहाईनेच संपवतो. चक्रधार तोडा म्हणजे तिहाईचं मोठं रूप आहे, की एक बोल समूह जो आपण सुरुवातीपासून शेवटापर्यंत 3दा सादर करतो. मग त्यात ते 3दा सादर करत असताना गॅप घेतो, कधी गॅप घेत नाही. आणि परण म्हणजे पखवाजाचे दमदार बोल. आता जसं तोड्यांचा साधा तोडा, चक्रधार तोडा असतं, त्याच पद्धतीने परण सुद्धा साधा परण असतो, चक्रधार परण असतो. आता तिहाईचे मात्र 5 प्रकार असतात. कुठली? तर साधी तिहाई, चक्रधार तिहाई, दमदार तिहाई म्हणजे की ज्या तिहाईच्या 3 पल्ल्यांमध्ये थोडी गॅप घेतली जाते. त्यानंतर असते बेदम तिहाई, ज्यामध्ये जराही गॅप घेतली जात नाही. आणि 5वा प्रकार असतो गिनती की तिहाई. आता या निमित्ताने मी हे पण सांगू इच्छिते, की गिनती की तिहाई ही खरं तर सुरुवातीला आचार्य पंडित सुखदेव महाराज मिश्र यांनी शिकवायला सुरुवात केली. गिनती काय आहे? तर आपल्याला जेव्हा तोडे बायहाट नसतात, तर तुम्ही मुली कशी प्रॅक्टिस करता? नंबर्सनेच, हो की नाही? तर त्यालाच म्हणायचं खरं तर गिनती. आणि त्याला बढावा कोणी दिला? तर पंडित बिरजू महाराज यांनी. त्यांनी त्याला इतकं प्रसिद्ध केलं, की गिनती की तिहाई म्हणून सिलेबसमध्ये वेगळं विचारलं जातं. आलं लक्षात? आता मी तुझ्या प्रश्नाकडे प्रॉपर येते. सगळं एक्सप्लेन केल्यानंतर, की काय करावं? तर पहिल्या 2 परीक्षा आपल्याला ॲज इट इज सगळे तोडे-तुकडे ह्या तालातला हा, त्या तालातला तो असं लक्षात राहतं. पण पुढे-पुढे जेव्हा ताल वाढत जातात ना, त्यावेळेला काय करावं? शक्यतोवर शिक्षकांनी शिकवलेलंच लक्षात ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा. कारण त्यांनी तेवढे एफर्ट घेतलेत आपल्यावर. प्रत्येक तालामध्ये काहीतरी वेगळेपण देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय ना, की समजा 3 तालामध्ये हा तोडा आहे, चत्तालमध्ये हा आहे, रूपकमध्ये हा आहे. पण तरी सुद्धा जर तुमच्या लक्षात राहणार नसेल किंवा परीक्षा हा शब्दच इतका काय म्हणायचं भीतीदायक आहे, की या वयात आम्हाला सुद्धा परीक्षा आहे म्हटल्यानंतर भीती वाटते. कुणी आपल्याशी सहज गप्पा मारणार आहे तर चालतं. पण परीक्षा घेणारे म्हटलं आमच्याही पोटात आजही गोळ्या आहेत. हां? मग येत असलं ना तरी आठवत नाही आणि मग अशा वेळेला काय करावं? एखादा तोडा, एखादी तिहाई, एखादं परण
असं सेट करून ठेवावं जे प्रत्येक तालात येत असेल. म्हणजे कसं? ते काही ॲज इट इज येणार नाहीये. है ना? त्याच्यामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल आपल्याला करायला लागणार. फार रेअर असं होतं, की 3 तालातला तोडा जसाच्या तसा 1 तालात येतो. जपतालातला एखादा चक्रधार तोडा जसाच्या तसा 3 तालात येतो. असं फार कमी होतं. पण असं दरवेळी होईल असं नाही. मग त्यात काहीतरी आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन करायलाच लागतं. तर मी या निमित्ताने सांगेन, की कथक हे मोठं मॅथ्स आहे, गणित आहे. आणि गणित ज्याचा आवडता विषय आहे, त्याला ते नक्की जमणार आहे. का नाही जमणार? हो की नाही? आणि सगळ्यांची बोंब त्या गणितातच असते खरं तर. पण मला असं वाटतं टेन्शन घेण्याची गरज नाही. कथक खूप क्रिएटिव्ह आहे तोडे-तुकड्यांच्या बाबतीत. मग काय करायचं? आता समजा तुला एखादा तोडा येतोय आणि जो छान येतोय 3 तालातला. काय करायचं ना, की जेव्हा तुला तोडा एखाद्या दुसऱ्या तालात विचारला जाईल, आपण लिपिबद्ध करत असताना कसा तोडा काउंट करतो? या पद्धतीने बोटांवर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. ही अशी 16ची अनेक आवर्तनं करून समेवर पुन्हा पहिल्या मात्रेवर आलं की तो तोडा आला सारखा. एक ताल म्हटलं की इथे 12, जपताल म्हटलं की इथे 10, रूपक म्हटलं की इथे 7 आणि अदरवाईज बाकीचे तोडे आहेत 13 इथे, 14 इथे. तर आपल्याला मोजायला सहज सोपं जातं. मग परीक्षकांनी आधी विचारल्यानंतर की नाही लगेच उत्तर द्यायचं नाही. प्रत्येक परीक्षार्थीला म्हणजे की तुम्हाला विद्यार्थ्यांना किमान 15 ते 20 मिनिटं तुमच्या प्रेझेंटेशनसाठी मिळतात. का? तर तुम्हाला जे येतंय ते आधी आठवायचं. तुमच्या गुरूंनी तुम्हाला जे काही शिकवलंय, तो त्या तालातला तोडा आठवण्याचा प्रयत्न पहिल्यांदा करायचा. लगेचच उत्तर देऊन, चुकीचं उत्तर देऊन घाई करायची नाही. आणि तरी जर नाही आठवत आहे ना, तर जो तुम्हाला कुठल्याही तालातला, मग 3 तालातलाच हवा असं नाही, ज्या कुठल्या दुसऱ्या तालातला तोडा तुम्हाला त्या तालामध्ये करायचा आहे. समजा 1 तालातला तोडा आहे, 3 तालातला तोडा आहे, तर तुम्हाला रूपकमध्ये करायचा आहे. तर रूपकची 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इथे 7. तर तो आधी ॲज इट इज म्हणून बघायचा. मग समेवर यायला किती मात्रा कमी पडल्या? किंवा समेपेक्षा किती मात्रा पुढे गेला? याचा विचार झाला पाहिजे. आणि आता चक्रधार तोडा असेल ना, तर आपल्याला फायदा होतो मोस्टली. कुठे फायदा होतो? एखादा बोल समूह आपण असा वाढवतो, म्हणजे की समजा आता 4 चीच गॅप राहिली असेल, 4 मात्रा कमी पडतात, तर सोपं जातं चक्रधार तोड्यात. की 1-2 ची गॅप घेतली, झालं. तो तोडा आला. किंवा तो साधा असेल तोडा किंवा परण, तर त्याची जी तिहाई असते शेवटची, त्यात आपण एक गॅप घेतली. 1 ची 2 ची जी काही कमी पडते ती. हे केव्हा होईल? इव्हन नंबर जेव्हा कमी पडतील तेव्हा. पण जेव्हा ऑड नंबर म्हणजे की विषम संख्यांची कमी पडते, 3 मात्रा कमी पडतात समेवर यायला, 5 मात्रा कमी पडतात, मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता? तर त्याची जी तिहाई आहे किंवा त्या चक्रधार तोड्याचा जो पहिला पल्ला संपतो त्याला एखादा बोल लावायचा. म्हणजे काय करायचं? की आता समजा 3 मात्रांची गॅप पडते सरळ सरळ. कमी पडते समेवर यायला. तर समजा तुझा साधा तोडा साधा परण आहे. त्याची तिघाई आहे. आपण एक्झाम्पल घेऊया. तिग्दा दिग्दिक थई, तिग्दा दिग्दिक थई, तिग्दा दिग्दिक थईने समजा एखादा तोडा संपतो. तर तुम्ही त्याला काय करणार? तिग्दा दिग्दिक थई तर थई. तिग्दा दिग्दिक थई तर थई. तिग्दा दिग्दिक थई तर थई. 3 मात्रा कव्हर झाल्या. हं? त्याच पद्धतीने चक्रधार तोड्यात. त्याच पद्धतीने साधा परण, चक्रधार परण. एखादी तिहाई. हं? पण मी पुन्हा एकदा सांग, हे सगळं केव्हा शक्य आहे? रियाज. तुमचं त्या विषयावरती जर का प्रेम असेल, तरच तुम्ही उत्तम रियाज करणार आहात. येतंय लक्षात? जसं तुम्ही शाळेत जाता, होमवर्क करता टीचरने दिलेला. पण नुसता होमवर्क करून तुम्हाला परीक्षेला लिहिता येतं का? नाही. हो की नाही? त्या विषयाची तुम्हाला रिव्हिजन करावी लागते. म्हणजेच याकडे खेळ म्हणून बघा, अभ्यास म्हणून बघू नका. मी नेहमी मुलींना ऍडमिशन घेतलं की पहिलं सांगते, मुलींची घाई असते. ताई आम्ही आता मग परीक्षेला कधी बसणार? ऍडमिशन घेतानाच विचारतात. किती वर्षांचा कोर्स आहे? तर मी सांगेन की कुठल्या वर्षांच्या आणि दिवसांच्या आणि महिन्यांच्या बंधनात बांधून राहणारी कला नाहीये. कला ही अविरत आहे. ती ज्या वयात सुरू कराल, ज्या दिवसापासून सुरू कराल, तिथपासून ती अमर आहे.
ती फक्त घेत राहायची. त्याला लिमिट नाहीये की ती इतक्या वर्षात संपेल, तितक्या वर्षात संपेल. आणि म्हणूनच काय करायचं की त्याच्याशी खेळत राहायचं, त्याला आपलंसं बघा. एखादा सब्जेक्ट किंवा एखाद्या सब्जेक्ट शिकवणाऱ्या टीचर तुम्हाला केव्हा आवडतात सांगा बरं? कारण तुम्ही त्यात रस घेता. म्हणजे की त्या जेव्हा शिकवत असतात तेव्हा मन लावून ऐकता. हो की नाही? काही रोज त्यांच्याशी गप्पा मारता का? नाही. त्या तुमच्या त्या पाऊण तासाच्या पिरियड पुरत्याच तुमच्याशी मर्यादित असतात की नाही? तरी ते आवडतात. त्यांचं शिकवणं आवडतं. कारण तुम्ही आधी मनापासून ते ऐकता. तसंच एखादा विषय का आवडतो? कारण तुम्ही मनापासून त्याचं पुस्तक हातात घेऊन वाचता. बरं. आणि मी पुन्हा एकदा म्हणेन की कुठच्या नियमात लिहिलंय, कुठल्या पुस्तकात लिहिलंय, की कोरिओग्राफी अशी हवी, ह्या तालात हाच तोडा आहे. नाही की नाही. पूर्वापार आपण आपल्या गुरूंकडून जे शिकत आलोय तेच पुढे न्यायचंय. आणि उपज, आता विशारदपासून उपजला खूप महत्व आहे. प्रत्येक तालामध्ये तुम्हाला काहीतरी विशेष तयारी हवी आहे असं सांगतात. मग त्यावेळेला एखादा आवडता तुमचा फर्माईशी तोडा, फर्माईशी परण, एखादी खूप छान पारंपरिक बंदिश तुम्ही करा ती सादर. आणि तुम्ही ज्या वेळेला ह्या गणिताचं हे जे काही आहे हे सगळं चक्र ते सांभाळून जर का ह्या तालातलं त्या तालात केलं, तर मी तर म्हणेन माझ्यासारखा गुरु तर अजून आनंदाने मार्क देईल की वा हेही जमतंय याला. आणि म्हणूनच मी तुम्हाला बघा साधारण तुमची तिसरी परीक्षा झाली की ताबडतोब रिझल्ट लागल्याबरोबर चौथ्या परीक्षेचं शिकवतानाच तुम्हाला सांगते की हे या तालातले आता तोडे आहेत, नवीन हा तोडा. बघा कसा असतो सिलेबस आपला. जसं शाळेत तुमचा प्रत्येक सब्जेक्ट असतो. मराठी, इंग्रजी, हिंदी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सायन्स 1, 2 आणि अजून आता आमच्या वेळेचे हे विषय होते. तुमचे अजून काही असतील. पण प्रत्येकाचा परीक्षा पॅटर्न सेम असतो की नाही? म्हणजे प्रत्येकात फिल इन द ब्लँक्स आहे, मॅच द फॉलोइंग आहे. तुमच्या भाषेत सांगायचं तर आमच्या भाषेत सांगायचं तर एका वाक्यात उत्तरं आहेत, थोडक्यात उत्तरं आहेत. लँग्वेजेसमध्ये एसे रायटिंग आहे. हं? मग अशा वेळेला काय करावं ना, की तसंच तालांकडे पण बघावं. तुम्ही नीट जर मार्क केलं तर प्रत्येक तालाची धाटणी सेमच आहे. ताल वाढला म्हणजे काय झालंय, की पुन्हा एकदा नवीन तालामध्ये, नवीन गणिताच्या चक्रामध्ये तुम्हाला थाट, आमद, तोडे, तुकडे, परण, कवित्त, तिहाया बस. तोच पॅटर्न आहे की नाही? काही चेंज आहे का? मग फक्त आता तंत्र कशाचं सांभाळायचंय? गणिताचं, मात्रांचं. तर म्हणून त्याकडे तुम्ही पहिल्यांदा आधी छान बघितलं पाहिजे. प्रत्येक तोडा इतका मनापासून शिकला पाहिजे, की तो कधी म्हणजे माझे पॅरेंट्स स्वतःचे असं म्हणायचे किंवा आमचे गुरु नेहमी म्हणायचे, की तुम्हाला रात्री 12-12:30 वाजता आताची मुलं 12-12:30 ला जागी असतात. तुमच्यासाठी सांगेन मी रात्री 2:30-3 वाजता म्हणजे ती गाढ झोप आहे. असलात आणि तुम्हाला कोणी उठवलं आणि जरी विचारलं, 3 तालात एखादा तोडा सांग, तर तो सांगता आला पाहिजे. समजा टीचरने शिकवलेलं आठवलं तर मस्तच आहे. मग तर म्हणेन किती अभ्यासू मुलगी आहे. पण जर नाही आठवत आहे ना, तर मात्र वेळ मारून नेणं हे आलंच पाहिजे. तुम्हाला एखाद्या दुसऱ्या तालातला तोडा तुम्हाला हव्या असलेल्या तालात करता आलाच पाहिजे. माझं स्वतःचं मी सांगते अनुभव, की माझ्या गुरूंनी शिकवलेले तोडे-तुकडे लेखी परीक्षेला मला केव्हाच नाही आठवायचे. कधीच नाही आठवायचे. खूप टेन्शन यायचं. अरे बापरे! एक तालातला तोडा कुठला आहे? जगतालातला परण कुठला आहे? मग मला आठवायचं काय? तर त्यांची डेफिनेशन म्हणजे की व्याख्या. व्याख्या काय सांगतेय? असा बोल समूह हवाय, ज्याचा एंड तिहाईने होतोय. मग तो साधा तोडा किंवा साधा परण होतोय. तोड्याचे बोल असतील तर तिद्दा दिद्दीत थाळी, ताथी थाळी तर ताथी थाळी तर. परण असतील तर धाकिडतात दोन किडतात. तगन न देता, तिटिकता गदिगन, तकदिमी तकदिमी असे बोल. मग काय करायचंय आपल्याला? रेसिपीच्या उदाहरणादाखल सांगायचं झालं, रेसिपीचं उदाहरण घेऊयात आपण हे सांगताना. हवंय काय हवंय आपल्याला? श्रीखंड हवंय किंवा बटाट्याची भाजी हवी. मग काय हवंय? ती भाजीच व्हायला हवी. हे लक्षात ठेवायचंय आणि त्याप्रमाणे इन्ग्रेडियंट्स वापरायचे. मग तसंच नाही आठवलं मला तोडा, तर त्याचा नियम लक्षात घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने त्याचे बोल वापरून तो बनवायचा पण तो समेवर आला पाहिजे. बनवायचंय म्हणजे काहीतरी नाही बनवायचंय.
बनवलेलं जेवण लोकांनी जसं खायलाही हवंय, तसं परीक्षकांनी मार्कही तर द्यायला हवेत ना, ते समेवर यायला हवे. तर म्हणून म्हणतात तसं काय करायचं, की येत असलेला तोडा या पद्धतीने आधी आपण हातावर म्हणून बघायचा. काय कमी जास्त करायला हवंय ते करायचं. त्या पद्धतीने मग तो परत एकदा म्हणून बघायचा, की समेवर आला की नाही आणि मग प्रेझेंट करायचं. कुठल्याही गोष्टीची घाई करायची नाही. ताई ये फरमाइशी तोड़ा और फरमाइशी पढ़ वो भी थोड़ा ऐसा कठिन लगता है बोल याद रखने के लिए। तो उसके लिए हम लोग क्या कर सकते हैं कि वो मतलब परीक्षा में अगर पूछा गया कि इसको प्रेजेंट करो या इसको प्रस्तुत करो आप, तो उस समय कैसे मान लो होता है परीक्षा के इसमें हम लोग भूल जाते हैं कभी-कभी फटाफट याद नहीं आता हमको। तो आपने बोला 15-20 मिनट देते हैं वो, टाइम लगता है बट फिर भी हम लोग को लगता है कि अरे बाकी लोगों का भी है आगे, तो इस केस में हम लोग क्या कर सकते हैं? अगर याद नहीं होता, फटाफट याद नहीं आता, तो उसमें कैसे हम लोग कर सकते हैं? आता मी सांगेन, की यात सुद्धा आपण पुन्हा एकदा बनवू शकतो. बघा, जसं तोडे तुकडे आणि परण जे रेग्युलर आहेत, साधे तोडे, चक्रधार तोडे, साधा परण, चक्रधार परण. हे जसं तुम्ही बनवता, तसं फरमाईशी तोडे तुकडे, फरमाईशी परण सुद्धा तुम्ही बनवू शकता. काही कठीण नाहीये त्याच्यामध्ये. मुळात फरमाईश काय असते? बेसिक फरमाईश ही असते, की त्या तोड्याच्या तिहाईतला पहिला धा पहिल्या समेवर, दुसरा धा दुसऱ्या समेवर, तिसरा धा तिसऱ्या समेवर. ही फरमाईश आहे. बरोबर आहे? बरोबर. आणि 99% हीच फरमाईश विचारतात. फारच रेअर असं, की म्हणजे अलंकारच्या लेव्हलला मला विचारलं गेलं होतं, की ओठ न टेकवता बोल म्हणा. आता ऐकल्यावर कठीण वाटतं ना, पण तुमचा जर का रेग्युलर अभ्यास असेल, तर काही कठीण जात नाही. मी अगदी इमिजिएट इफेक्टमध्ये 2 मिनिटं विचार केला आणि परण म्हणून दाखवलं. तुम्ही जर नीट अभ्यास केलात, तर तुमच्या लक्षात येईल, परणचे बोल जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ओठ टेकत नाही. मी दाखवते बघा. धागे तिट धागे तिट तागे तिट तागे तिट किडदा तिट तागे तिट गदी गण नागे तिट क तिट तगन धागे तिटी कता गदी गण धाकत धाकत धा धाकत धाकत धा धाकत धाकत धा. नाही टाकले ओठ. आणि त्या परीक्षकांनी पण शाब्बास म्हटलं. तर अशी काहीतरी वेडीवाकडी किंवा अगदी काहीतरी वेगळीच फरमाईश फार रेअर करतात. पण बेसिक फरमाईश हीच असते, की पहिला धा पहिल्या समेवर, दुसरा दुसऱ्या आणि तिसरा तिसऱ्या समेवर. मग अशामध्ये काय करायचंय, की आता समजा 16 मात्रांचं ताल आहे, 3 ताल. शेवटच्या 1, 2, 3, 4, 5 तुमची जी तिहाई आहे, त्याचा जो पहिला भाग आहे, समजा तिद्दारिरी 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 थै. किंवा गदी गण नागे तर तागे तर तिटकत धा. हे बोल आहे पहिल्या 5 मात्रांमध्ये. आणि तो पहिला धा पहिल्या समेवर आला. तुम्ही फरमाईशी तोडा तुकडा परण बनवताना काय करायचं, की ह्या शेवटच्या 5 मात्रांचा विचार करायचा. तुमचे बोल ह्या 12 मात्रांमध्ये रेडी पाहिजेत. आणि त्याला जी तिहाई तुम्ही लावणार, हे मुद्दाम नीट ऐका सर्वांनी. पुढे जे तुम्ही तिहाई लावणार, त्यावेळेला त्या तिहाईचा पहिला पल्ला या शेवटच्या 5 मात्रात संपायला हवा. आता समजा तुम्ही एक ताल घेतलाय, तर एक तालमध्ये ह्या शेवटच्या 5 मात्रांमध्ये तुमच्या तिहाईचा पहिला पल्ला संपायला हवा. मग दुसरा, मग तिसरा. मग तुम्ही गॅप घ्यायची असेल तर गॅप घ्यायची. आधी काय करायचं, की समजा आता मी म्हणून दाखवते असाच. धागे तिट तागे तिट धागे तिट तागे तिट किडदा तिट तागे तिट गदी गण नागे तिट क तिटे तगन धागे तिटी कता गदी गण धाकत 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 धा धाकत 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 धा धाकत 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 धा. धागे तिट तागे तिट किडदा तिट तागे तिट गदी गण नागे तिट क तिटे तगन धागे तिटी कता गदी गण धाकत 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 धा धाकत 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 धा धाकत 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 धा. धागे तिट तागे तिट किडदा तिट तागे तिट गदी गण नागे तिट कतिट तगन धागे तिटी कता गदी गण धाकत 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 धा धाकत 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 धा धाकत 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 धा. आला समेवर. हा कुठे शिकले नाही, हा मी आता खरंच बसल्या बसल्या बनवलाय.
तर असा आधी ऍज इट इज म्हणून बघायचा. नशिबाने आता हा तोडा ह्यात कुठेही गॅप वगैरे घ्यायला लागली नाही. पहिला धा धाकत 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 धा पहिल्या समेवर आला, दुसराही दुसऱ्या आला आणि तिसराही तिसऱ्या आला. हो की नाही? हो. पण कधी कधी असं होतं की दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेला तो समेवर येत नाही, तो आधीच संपतो कुठेतरी. मग लक्षात यायला हवंय आपलं काही चुकत नाहीये, इथे गॅप घ्यायला लागणार आहे. म्हणून आधी मी जसं ऍज इट इज म्हटला की जो रेडी केलाय पॅटर्न तो आधी 3दा म्हणून बघूया येतंय की नाही. पहिला धा पहिल्या समेवर तर आपण सेट केलाय, दुसरा धा दुसऱ्या समेवर, तिसरा धा तिसऱ्या समेवर येतोय की नाही हे बघण्यासाठी आधी संपूर्ण तोडा म्हणून बघायचा. आणि जर तो आता तो लकीली आलाय, जर तो नाही आलाय तर तो का नाही आलाय, किती मात्रा कमी पडतायत, दुसऱ्या वेळेला दुसरा धा समेवर यायला, तिसरा धा तिसऱ्या समेवर यायला, याचा विचार करून मधला गॅपचा जो प्रकार आहे तो तुम्हाला वाढवायचा. या पहिल्या बोलांमध्ये काहीही फरक पडत नाही. एकतालमध्ये करताय तर पुन्हा एकदा ह्या 5 मात्रांचा विचार व्हायला हवाय किंवा या शेवटच्या 3 मात्रांचा विचार व्हायला हवाय. तिदर्डी तिदर्डी थाई, तिदर्डी तिदर्डी थाई, तिदर्डी तिदर्डी थाई, अशी सुद्धा तिहाई तुम्ही लावू शकता. 7 मात्रांचा विचार करताय तर ह्या 3 मात्रा आणि ही एक समेची, या 4 मात्रांचा विचार व्हायला हवा. बघा हे सुद्धा सगळं केव्हा जमतं, फक्त आणि फक्त रियाजाने. तर आजच्या या भागातून मी हेच सांगायचा प्रयत्न करीन सगळ्यांनाच, फक्त माझ्या विद्यार्थ्यांना असं नाही, तर तुम्हा मुलींना सुद्धा मी हेच सांगण्याचा प्रयत्न करीन की तुम्हाला रियाजाची खूप गरज आहे, तरच तुम्ही ह्यातलं त्यात करू शकता. आणि अजून एक सांगते, काय होतं, हे तर झालं चला तोडा इकडचा तिकडे केला, पण जेव्हा 20-20, 25-25 जण परीक्षेला बसतात एका ताईचे, आणि मग त्या ताया परीक्षकांना उत्तर देतात की सिलेबस मध्ये 2 तोडे आहेत ना, आम्ही 2 शिकवले. पण तसं नसतं. तुम्हालाही ते माहिती, वर्षभरात खूप सारे तोडे शिकवून होतात. जर मुली समोरच्या टॅलेंटेड आहेत, त्यांची ग्रास्पिंग जर चांगली आहे तर खूप सारे तोडे शिकवून होतात. तर तुम्ही बघितलं असेल, तुम्ही आता माझ्या स्वतःच्या 9 ब्रांचेस आहेत, 9च्या 9 ब्रांचेसला साधी सुरुवातीची जी गुरुवंदना आहे त्याची सुद्धा मी कोरिओग्राफी वेगळी बसवते. का बसवते? कारण परीक्षेच्या नियमानुसार पहिलं तर प्रत्येक परीक्षार्थीची एकट्याची परीक्षा घ्यायची, बरोबर? मग मला सांगा, लाईनीत 5 जणी 6 जणी पाठोपाठ येऊन एकाच पद्धतीने नाचून गेल्या तर किती कंटाळा येईल परीक्षकांना, ओके? मग म्हणून अगदी बारीकशी का होईना थोडीशी कोरिओग्राफी चेंज करून तोडे बसवायचे. नाही तर अजून काय ऑप्शन आहे, इतके सारे तोडे तुकडे आहेत. कथक एवढूसच आहे का चिमटीत मावण्या इतकं? एवढं सखोल ज्ञान आहे त्याच्यामध्ये. किती बंदिशी आहेत, पारंपरिक आहेत. काही काही तर आपण स्वतः गुरु विशारद झाल्यानंतर खूपच आपल्याला विषय आल्यानंतर गंमत वाटते आणि मग आपणही काही काही बंदिशी तयार करायला लागतो. आता अगदी लहान चंगू मंगूंसाठी आपण तत्ततचे तोडे वगैरे तयार करतोच की, ओके? तर त्याच पद्धतीने नवीन नवीन तोडे तुकडे तयार करा. त्या निमित्ताने बंदिशींची नव्या नव्या रचनांची निर्मिती नाही का होणार? आणि मग समजा जेव्हा भरपूर मुली परीक्षेला बसवताय, समजा हॉल तिकीटच्या नंबर प्रमाणे, म्हणजे ती परीक्षा क्रमांकाप्रमाणे अगदी पहिली मुलगी आणि शेवटची मुलगी एकत्र नाचली, किंवा पहिल्या मुलीनंतर शेवटची मुलगी आधी येऊन नाचली तरी चालेल, हरकत नाही. पण परीक्षकाला वेगवेगळी कोरिओग्राफी दाखवा किंवा वेगवेगळे तोडे दाखवा. मुळातच जेव्हा आता परीक्षा जवळ आल्या, मुलींना सेट करून द्या हे की बघा तू ना हाच तोडा नाचायचा, किंवा मुलींना विचारा हे 4-5 तोडे मी शिकवले, त्यातला तू कुठला करणार आहेस, तू कुठला करणार आहेस, तोच तू करायचा आहेस. अमुक त्यात आला तोच तू करायचा आहेस. त्याच्यामुळे काय होईल, परीक्षकांनाही बघायला व्हरायटी मिळेल, मुलींनाही. काय होतं बघा, खूपदा असं होतं, मी जेव्हा परीक्षक म्हणून जाते बघते, मुलींच्या माइंड मध्ये एक सेट असतं की मी आज काय प्रेझेंट करणार. तुमचंही असं होतं की नाही, है ना? की 3 तालात जर तोडा विचारला ना तर मी हाच करणार, असं असतं, एक माइंड सेट असतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं मुलांना सरळ होम पेज द्यावं, त्यांना परीक्षेच्या आधीच विचारावं की बाई इतके 4-5 तोडे मी शिकवले, नसतील शिकवले तर ते शिकवा, है की नाही? म्हणजे काहीतरी चॉईस मिळेल मुलांना सुद्धा, हो ना? आणि इतकं वेगवेगळं शिकवूनही समजा जर का मुलींनी नाही वेगवेगळं प्रेझेंट केलं तर मी मगाशी म्हटलं तसं यातलं त्यात करा, मुलींनी ते स्वतःहून करा.
तर काय होईल, अशाने परीक्षकांना बघायला आणि तुम्हाला सादरीकरण करायला वेगळे पण नाही का मिळणार. जरा वेगळी कोरिओग्राफी असेल तर मजा नाही करणार. बघा, मी अगदी बेसिक सांगते. आमच्या लहानपणी एक तोडा होता, जो मी तुम्हाला चक्रधार तोडा म्हणून शिकवते ना, तो कसा आम्हाला शिकवलेला होता मी दाखवते जस्ट, की तत तत, थुन थुन, ता थै, तिकदा दिक दिक थै. हा मी केलेला चेंज आहे. हे मी आता तुम्हाला सांगते. आम्हाला कसा शिकवलेला होता? तत तत, थुन थुन, ता थै, तिकदा दिक दिक थै. ती अगदी बेसिक लेवलची होती कोरिओग्राफी, कारण आम्ही तेव्हा छोटे छोटे होतो. तर छोट्या मुलींसाठीची ती कोरिओग्राफी होती. पण मी काय केलं, तेच बोल लावले आणि त्याची थोडीशी कोरिओग्राफी चेंज केलं. तत तत, थुन थुन, ता थै, तिकदा दिक दिक थै. बघा बरं, तेच बोल बघायला छान वाटले की नाही. अगदी सहज सोपं झालं की नाही. अशा पद्धतीने काहीतरी गुरूंनी पण बसवावं मुलींचं, जेणेकरून परीक्षकाला छान ऑप्शन मिळतो बघायला, है ना, आणि तुम्हालाही करायला मजा येते. समजा तोडा गेल्या वर्षीचाच आहे 3 तालातला, पण या वर्षी तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या परीक्षेला करायचा आहे. तर परीक्षेची लेवल काय आहे, त्याप्रमाणे त्याची कोरिओग्राफी चेंज करा, बोल तेच ठेवा, कुठे बिघडलं, तरी मजा येते की नाही, है ना. मिळालं ना ऑप्शन तिथे. तर या पद्धतीने सगळं व्हायला हवं असं मला वाटतं. मी आज थोडक्यात का होईना पण या एपिसोडमध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा मला असं वाटतंय प्रयत्न केलाय आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळून तुमचं समाधान झालंय. तर मी जसं गेल्या भागामध्ये म्हटलं त्याप्रमाणे, की इतर गुरूंनीही हा एपिसोड बघितल्यानंतर जर असं वाटलं, की अजूनही काही बदल हवेत किंवा ताई तुमचं हे सांगायचं राहिलंय, तर निश्चितपणे सांगा. आम्ही ते पुढच्या भागामध्ये नक्कीच तो पॉइंट कव्हर करू. आणि हा पॉडकास्ट करण्यामागचा उद्देश हाच आहे. मी या एपिसोड मार्फत सांगू इच्छिते, की सुरुवातीला मी परीक्षकांच्या दृष्टिकोनातून या पद्धतीने सांगणार आहे, प्रत्येक अंग कथ्थकचं समजून. आणि नंतर आपण ह्या मुलींचेही प्रश्न घेणार आहोत. ह्या ज्या प्रत्येक भागात तुम्हाला माझ्या मुली दिसतात, त्यांचेही प्रश्न घेणार आहोत, की एक विद्यार्थी म्हणून परीक्षा देताना त्यांना अजून काय काय अडचणी येतात. जसं हिने आता मला एक तिची अडचण विचारली, त्या पद्धतीने इतर प्रकारात सुद्धा अडचणी येतात. पण पुन्हा एकदा तेच, त्यांच्या अडचणी म्हणजेच परीक्षकाची अडचण असते, हे लक्षात घ्या. त्यांना जसं प्रेझेंट करताना अडचणी येते, तसं आम्हालाही बघताना तोच-तोपणा बघून कंटाळा येतो. आणि म्हणून हे आपण एपिसोड करतोय. तर मला असं वाटतं तुम्ही तुमची काय मतं आहेत, ती सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी स्टे ट्यून.